चला आज आपण पाहत आहोत 14 मेच्या चालू घडामोडी. चला तर बघूया त्याचा पहिला प्रश्न. अलीकडे बुद्धिबळावर कोणी बंदी घातली आहे? म्हणजे कशावर? चेसवर बंदी घातली. चेसवर बंदी घातलेली आहे. आणि कोणी घातलेली आहे? ही घातलेली आहे अफगाणिस्तान. अफगाणिस्तानमध्ये काय म्हणतात? इस्लाम धर्मामध्ये चेसला बॅन आहे. कारण त्याला काय म्हणतात? जुगार म्हणतात. काय म्हणतात? जुगार. काय म्हणतात? इस्लाममध्ये चेस बॅन केलेलं आहे. चेसला बॅन आहे म्हणतात. चेस बॅन. आणि हे काय म्हणतात? जुगारी म्हणतात. काय म्हणतात? चेसला एक प्रकारचे काय आहे? जुगार आहे. जुगार. म्हणून काय केलेलं आहे ह्यानी? चेसला बॅन केलेलं आहे. कोणी केलेलं आहे? अफगाणिस्तान. ह्याची राजधानी काय आहे? काबूल आहे. बरोबर. आणि अजून काय केलेलं आहे अफगाणिस्तानमध्ये? ज्या मुली शाळेत जातात ना त्यांना पण बॅन केलेलं आहे. ज्या स्कूलिंग करतात मुली, ज्या स्कूलला जातात ना त्यांना पण बॅन केलेलं आहे. म्हणजे त्यांची शाळा काय केलेली आहे? बंद केलेली आहे. ह्या दोन गोष्टी काय केलेल्या आहेत? अफगाणिस्ताननं आता केलेल्या आहेत. चेस कोणी बंद केलेलं आहे? अफगाणिस्तानमध्ये. दुसरं बघा, आता 2 अभियान चालू झालेले आहेत. आदिशक्ती आणि नवी दिशा अभियान. आता आदिशक्ती हे अभियान कुठं चालू झालेलं आहे? आपल्या इथं चालू झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. कशाबद्दल चालू केलेलं आहे? अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती होती. 300वी जयंती. त्यासाठी काय केलेलं आहे? आदिशक्ती अभियान चालू केलेलं आहे. ह्या अभियानामध्ये काय असेल? एकतर म्हणजे कुपोषित असतील, कुपोषण असेल, कुपोषणावर फोकस केला जाईल. त्यानंतर बालमृत्यूदर, माता मृत्यूदर कमी केला जाईल. त्याच्यावर बी फोकस केला जाईल. अजून काय केलं जाईल? त्या एकतर असेल हे भेदभाव असेल, काय म्हणतात त्याला आपण? स्त्री पुरुष समानता. स्त्री पुरुष समानता ह्याच्यावर बी फोकस केला जाईल. कुपोषण असेल, बालमृत्यू असेल, स्त्री पुरुष हे कशासाठी केलेले? आदिशक्ती. कशासाठी केलेले? अहिल्याबाई होळकर यांची कितवी? 300वी जयंती होती. आणि नवी दिशा अभियान हे कुठं चालू केलेलं आहे? दिल्लीत चालू केलेलं आहे. दिल्ली. आणि हे कशासाठी केलेलं आहे? जे ड्रॉपआउट स्टुडंट असतात ना, ड्रॉपआउट स्टुडंटला पुन्हा शाळेबरोबर जोडण्यासाठी नवी दिशा अभियान चालू केलेलं आहे. नवी दिशा कुठं? दिल्ली. आणि आदिशक्ती कुठं? आपली इथं. एवढं 2 लक्षात ठेवा अभियान. आदिशक्ती आणि नवी दिशा. अलीकडेच क्रिकेट आयकॉन विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. विराटने पहिला कसोटी सामना कोणाविरुद्ध खेळला होता? आता पहिला कधी झाला? 2011मध्ये विराट कोहली पहिला हे केला होता, डेब्यू केला होता ह्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये. आणि तो कोणाच्या ऑपोजिट केला होता? वेस्ट इंडिजसोबत. वेस्ट इंडिज. आणि जिंकलं कोण होतं? वेस्ट इंडिजचं जिंकलं होता. आणि आता एकदम शेवटचा कधी केला म्हणताल तर 2025मध्ये सिडनीमध्ये एक मॅच झाली टेस्ट क्रिकेटची. त्यामध्ये विराट कोहली केला होता. सिडनी. आणि सगळ्यात म्हणजे सक्सेसफुल जर कॅप्टन असेल टेस्ट मॅचमधला तर हा विराट कोहली आहे. ज्यावेळेस ह्यानं 68 मॅचपैकी 40 मॅच जिंकलेल्या आहेत. ह्याचे टेस्ट क्रिकेटमध्ये 30 शतक आहेत. 30 शतक आहेत. 7 डबल सेंचुरी आहेत. एवढं एक लक्षात ठेवा. सक्सेसफुल कॅप्टन कशामध्ये? टेस्ट क्रिकेटमध्ये. किती? 30 शतक आहेत त्याच्या नावावर आणि 7 डबल सेंचुरी आहेत टेस्ट क्रिकेटमध्ये. पुढला प्रश्न बघा. तर ह्याचं उत्तर काय येतं? पहिलं येतं उत्तर वेस्ट इंडिज येतं. आता पुढला बघा. नुकताच बालहक्कासाठी जागतिक कायदा काँग्रेस पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय वकील कोण आहेत? आता काय झालेलं आहे? आपल्या इथले एक वकील आहेत, पहिले वकील आहेत, भुवन रिभू. हे काय आहेत? वकील आहेत. वकील. त्यांना काय झालं? फर्स्ट टाईम कोणत्या तरी वकिलाला कोणता भेटला आहे? जागतिक कायदा काँग्रेस पुरस्कार. जागतिक कायदा काँग्रेस पुरस्कार. कोणता अवॉर्ड भेटलेला आहे? भिवन रिभू आहेत. भिवन रिभू यांना काय केलेलं आहे? फर्स्ट टाईम काय भेटलेला आहे? जागतिक कायदा काँग्रेस पुरस्कार. आणि हा कशासाठी भेटलेला आहे? बालकांच्या हक्कासाठी, बाल संरक्षणासाठी. आणि ह्यांचं एक म्हणजे ह्यांनी काय चालू केलं होतं? तर ह्यांचं काय होतं? बालविवाहमुक्त भारत ह्यासाठी ह्यांना ते केलेलं आहे. बालविवाहमुक्त भारत. आणि हा जागतिक कायदा काँग्रेस पुरस्कार कुठं दिला जाईल ह्यांना? तर डॉमिनिकन रिपब्लिक. तिथे सध्या त्याचं काँग्रेस चालू होती, जागतिक काँग्रेस चालू होती. तर त्यामध्ये कायदा काँग्रेस पुरस्कार कोणाला दिला? भुवन रिभू यांना दिला. कशासाठी दिला? कारण की बालसंरक्षणासाठी. बालविवाहमुक्त भारत हे त्यांचं अभियान होतं. आता पुढलं बघा. पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली विधानसभा कोणती असेल? आता काय झालेलं आहे? दिल्ली विधानसभा. CM कोण आहेत? रेखा गुप्ता. यांनी कशाचं उद्घाटन केलं आहे? 500 किलोवॅटचं जे सोलार प्लांट आहे ना त्याचं उद्घाटन केलेलं आहे. सोलार प्लांट. त्यांना काय होणार आहे? जी विधानसभा आहे ना ती टोटल कशावर चालणार आहे? म्हणजे सोलार एनर्जीवरच चालेल. विधानसभा सौर ऊर्जा ह्याच्यावर चालणार आहे. तर कोणती झालेली आहे आता? दिल्ली. कशावर चालणार आहे? सौर ऊर्जेवर चालणार आहे. पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणार कोणती विधानसभा झालेली आहे? दिल्लीत मंत्री किती असतात? बाकीकडे किती असतात आणि दिल्लीत किती असतात? पुढला प्रश्न बघा.
दिल्लीत मंत्री किती असतात? 91 अमेंडमेंट. काय म्हणते ते? जे पण म्हणजे विधानसभा असेल ना, विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल, त्यांची मंत्रिपरिषद किती असेल? 50% विधानसभेची असेल. विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल. पण एक्सेप्ट दिल्ली. दिल्लीमध्ये किती म्हणतात? दिल्लीमध्ये जे पण असेल ना, त्याच्यात 10% असेल. विधानसभेच्यात 10% असेल. असं कोणती घटना दुरुस्ती म्हणते? 91 अमेंडमेंट म्हणते. तर मग दिल्लीत टोटल विधानसभा किती आहे? 70. तर मंत्री किती असणार आहे? 1 CM + 6 मंत्री. एवढंच लक्षात ठेवा. नुकतीच बुद्ध पौर्णिमा 12 मे रोजी साजरी करण्यात आली. हा दिवस युएन वैशाख दिन म्हणून केव्हा ओळखला जाता? केव्हा साजरा फर्स्ट टाईम केव्हा साजरा केलं असं त्याचं म्हणणं आहे. तर आता काय झाली? वैशाख पौर्णिमा झाली. वैशाख पौर्णिमा हे कशासाठी संबंधित आहेत? बुद्ध संबंधित आहे. वैशाख पौर्णिमा तर त्यांचा जन्म कुठं झाला? जन्म झाला होता लुंबिनीमध्ये. ज्ञान कुठं भेटलं होतं? लुंबिनीमध्ये जन्म झाला होता त्यांचा. ज्ञान कुठं भेटलं होतं? बोधगयामध्ये. आणि मुक्ती कुठं भेटली होती? कुशीनगरमध्ये. एवढंच लक्षात ठेवा. वैशाख पौर्णिमा ही युएननं कधी फर्स्ट टाईम साजरा केला होता? तर 1999ला चालू केलेला होता वैशाख दिवस साजरा करण्यासाठी. कधी? 1999. आता नुकतीच आंतरराष्ट्रीय नर्स दिवस 2025 कधी सेलिब्रेट केला? तुम्हाला तर माहिती आहे नर्स दिवस कधी असतो? 12 मेला असतो. 12 मेलाच कशासाठी? फ्लोरेन्स नाईटिंगेल ही कोण होती? एक नर्स होती. एक काय झालं होतं, रूसचं क्रिमिया युद्ध चालू होतं. क्रिमिया. त्यामध्ये एक नर्स होती. तिला म्हणजे ह्याच्यात जायचं होतं, आर्मीमध्ये जायचं होतं, पण ती आर्मीमध्ये जाऊ शकली नाही. तर तिनं काय केलं, जेवढे पण म्हणजे आर्मीतनं ज्यांना पण म्हणजे काही इजा होत असेल, जखम होत असेल, ते भरून काढण्यासाठी एक नर्स होती. तिचंच नाव आहे फ्लोरेन्स नाईटिंगेल. फ्लोरेन्स नाईटिंगेल. फ्लोरेन्स नाईटिंगेल. आणि हिचा जन्म कधी झाला होता? 12 मे 1820ला जन्म झाला होता हिचा. हिच्या जन्माच्या बर्थ ॲनिव्हर्सरीनुसार आपण काय करतो? नर्स दिवस सेलिब्रेट करतो. फ्लोरेन्स नाईटिंगेल हिलाच काय म्हणलं जातं? लेडी विथ लॅम्प म्हणलं जातं. लेडी विथ लॅम्प. लेडी विथ लॅम्प कुणाला म्हणलं जातं? तर ते फ्लोरेन्स नाईटिंगेलच म्हणलं जातं. आणि कधी? फ्लोरेन्स नाईटिंगेल. आणि नर्स डे कधी सेलिब्रेट करतो? तिच्या बर्थ ॲनिव्हर्सरीवर आपण हे आपला नर्स डे सेलिब्रेट करतो 12 मेला. पुढला बघा, अलीकडेच भारतीय भाषामध्ये नवीनतम टेक्स्ट टू स्पीच बुलबुल V2 हे कोणी लॉन्च केलेलं आहे? बुलबुल V2 हे काय आहे? बुलबुल V2 हे काय करतं? तुम्ही एखाद्याला टेक्स्ट पाठवला तर त्या टेक्स्टचं काय करतं? स्पीचमध्ये भाषांतर करतं. आणि किती लँग्वेजमध्ये करतं? ही 11 लँग्वेजमध्ये. म्हणजे तुम्ही एखाद्याला टेक्स्ट पाठवला तर त्याला अर्थ समजत नसेल तर तो काय करणार? त्याचं स्पीच म्हणजे भाषांतर म्हणजे एखादा ऑडिओ टाईप सांगणार त्याला. आणि ते कोणी लॉन्च केलेलं आहे? बुलबुल V2नं केलेलं आहे. पण ह्या बुलबुल V2ला कोणी हे केले, लॉन्च केले? तर सर्वम AI. सर्वम AIनं काय केलं आहे? बुलबुल V2. आणि बुलबुल V2 काय करेल? जे पण टेक्स्ट असेल ना त्याला काय करणार? स्पीचमध्ये हे करणार, कन्वर्ट करणार. आणि किती भाषामध्ये? 11 लँग्वेजमध्ये. बरोबर. ह्याचं उत्तर काय येणार? सर्वम AI. पुढला प्रश्न बघा, तापी बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी अलीकडे कोणी करार केलेला आहे? तापी नदी कुठे कुठे येते? तापी कोणाच्या सीमेवर येते? भारत आणि मध्य प्रदेश. हे आपलं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. बरोबर. ती बऱ्हाणपूरच्या खिंडीतनं काय येते? ह्याच्यात येते, सातपुडा ह्याला क्रॉस करून कुठे येते? महाराष्ट्रात येते. बरोबर. तर आता काय झालेलं आहे? MP आणि महाराष्ट्रामध्ये काय झालेलं आहे? करार झालेला आहे. कशासाठी? मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी. म्हणजे कशासाठी? एक तर पाण्याचं संकट दूर करण्यासाठी आणि सिंचन व्यवस्था चांगली करण्यासाठी. सिंचन व्यवस्था आणि पाण्याचं संकट कमी करण्यासाठी. कोणासोबत झालेला आहे हा करार? कोणी केलेला आहे? MOU झालेला आहे. मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग कोणासोबत झालेला आहे? आपले देवेंद्र फडणवीस आणि तिथले मोहन यादव. तर कुठं झालेलं आहे? मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्हीमध्ये चालू झालेलं आहे. कशासाठी? एक तर पाण्याचं संकट कमी करायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? जे पण सिंचनासाठी पण सिंचनाचा विकास करायचा. ह्या दोन गोष्टीसाठी तापी बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्प झालेला आहे सध्या. आता एक अजून एक प्रकल्प झालेला आहे, एक ॲग्रीमेंट झालेला आहे. तो कोणत्यासाठी झालेला आहे? पार्वती कालीसिंध ह्या दोन नद्यासाठी झालेला आहे. आणि ह्या दोन नद्या कुठल्या आहेत? हे कुठले आहे? पार्वती आणि कालीसिंध हे कुठं? मध्य प्रदेश आणि राजस्थान. पुढला प्रश्न, अलीकडे शास्त्रज्ञांनी कोणत्या आशियाई पिकाचा पहिला पॅनजिनोम तयार केलेला आहे? आता पॅनजिनोम म्हणजे काय असतो? पॅन इंडिया म्हणजे काय असतं? थ्रू आउट द इंडिया. पॅन इंडिया म्हणजे सगळ्या भारतासाठी. आता पॅनजिनोम केलेलं आहे. पॅनजिनोम म्हणजे काय केलेलं आहे? ज्या आपल्या भारतात किती 144 तांदळाच्या व्हरायटीज तांदूळ, त्यामध्ये कृषीसाठी म्हणजे शेतीसाठी वापरला आणि जंगली तांदूळ. तर ह्यांचे काय केलेलं आहे? जीन काढून एक जिनोम तयार केलेलं आहे. ह्यांचे काय जिनोम जोडून एक जिनोम तयार केलेला आहे. ह्या सगळ्या ज्या व्हरायटीज आहेत ना त्यांचे जिनोम
जिनोम जोडून एक पॅन जिनोम तयार केलेला आहे. तर त्या कोणत्या ह्याचा केलेला आहे? तांदळाचा केलेला आहे. कशाचा? राईसचा केलेला आहे. कोणत्या गोष्टीचं केलं आहे? राईसचं केलं आहे. तर ॲन्सर काय येणार आपलं? तांदूळ येणार. राईसचं म्हणजे काय केलं जातं? ज्या पण म्हणजे भारतात 144 व्हरायटीज भेटतात, ज्या पण म्हणजे शेतीमध्ये असतील किंवा वनामध्ये असतील, त्याला काय म्हणतो? जंगली किंवा कृषी म्हणतो आपण. त्याचं काय केलं जातं? जिनोम एक्स्ट्रॅक्ट केलं जाईल, ते एकमेकाला जोडलं जाईल आणि एकच म्हणजे जीन तयार केलं जाईल. त्याला काय म्हणतो? पॅन जिनोम म्हणतो. पॅन इंडियाचा अर्थ काय असतो? म्हणजे थ्रूआउट द इंडिया. हे जर लक्षात ठेवा. कशासाठी? तांदळासाठी. अलीकडे 52 जेनुकुर्बा कुटुंबांनी नागरहोल व्याघ्र प्रकल्पातील त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर पुन्हा दावा केला आहे. हे व्याघ्र प्रकल्प कुठं आहे? आता काय झालेलं आहे? आदिवासी जनजाती पारंपरिक वनवासी कायदा एक आहे. आदिवासी जनजाती पारंपरिक कायदा 2006 मध्ये हा कायदा आलेला आहे. हा कायदा काय म्हणतो? स्वदेशी जो ट्राईब असतात ना, त्यांना भूमी वापस केली जाईल. जमीन काय केली जाईल? वापस दिली जाईल. म्हणजे स्वदेशी ज्या ट्राईब असतील, स्वदेशी ट्राईब ज्या पहिल्यापासून एखाद्या जंगलात राहतात, त्यांना काय केली जाईल? जमीन वापस केली जाईल. आणि ह्याच कायद्याचं हे करून आता काय झालेलं आहे? जनुकुर्बा याने कुटुंबाने काय केलेले आहे? 52 परिवार कुठे गेलेले आहेत? तर हे कोणत्या? नागरहोल व्याघ्र प्रकल्पातील म्हणजे त्यांची जमीन वापस घेतली आहे. तर हा नागरहोल व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? कर्नाटकमध्ये. तर ज्या कायद्यानुसार म्हणजे कायद्यानुसार काय केली जाणार आहे? त्यांना भूमी वापस केली जाईल. त्यांची जमीन वापस केली जाणार. आणि त्याच ह्याचा कायद्याचं हे करून आता कुठं नागरहोल व्याघ्र प्रकल्पात किती 52 कुटुंबांनी काय केलेलं आहे? त्यांची जमीन वापस घेतलेली आहे आणि ते तिथं काय केलेलं आहे? राहण्यासाठी गेलेलं आहे. आणि ही जी जेनुकुर्बा जी ट्राईब आहे ना, जेनुकुर्बा हे ट्राईब काय करते मेनली ह्यांचं काम असतं, जो मध असतो ना, मध गोळा करतात. तर हे नागरहोल व्याघ्र प्रकल्प कुठं आहे? कर्नाटकमध्ये. अजून एक व्याघ्र प्रकल्प आहे बन्नेरघट्टा आणि नागरहोल हे कुठले व्याघ्र प्रकल्प आहेत? कर्नाटकमधले. तर आपल्या महाराष्ट्रातले व्याघ्र प्रकल्प कोणकोणते आहेत? टायगर प्रोजेक्ट कधीपासून चालू झालेला आहे? टायगर प्रोजेक्ट 1973ला चालू झालेला आहे. पहिला कोणता होता टायगर प्रोजेक्ट? जिम कार्बेट. त्यालाच आता काय म्हणतो आपण? रामगंगा म्हणतो. रामगंगा टायगर प्रोजेक्ट. आता एकूण किती टायगर रिझर्व झालेले आहेत? तर सध्या 58 आहेत. 58वा कोणता आहे? माधव टायगर रिझर्व. हा कुठला आहे? हा मध्य प्रदेशमधला आहे. हा किती आहे? हा सगळ्यात नवीन किती आहे? 58वा आहे. 57वा कोणता आहे? 57वा पण रातापानी आहे. हा रातापानी पण हा पण कुठला आहे? मध्य प्रदेशचा. आणि 56वा कुठला आहे? ढोलपूर करौली. हा कुठला आहे? हा छत्तीसगडमधला आहे. 56वा कोणता? 56वा गुरु घासीदास हे आहे. 56वा कोणता? गुरु घासीदास. हा कुठला आहे? छत्तीसगडमधला आहे. हे 3 प्रोजेक्ट शेवटच्या लक्षात ठेवा. 56वा कोणता? गुरु घासीदास छत्तीसगडमधला. 57वा रातापानी मध्य प्रदेश आणि 58वा माधव टायगर रिझर्व मध्य प्रदेश. चला तर मग हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. वासल्य क्लासेस म्हणून नाव आहे त्याचं. चला तर मग धन्यवाद.